मित्र हो, नमस्कार. आज आपण मराठीतील आजच्या काळातील एक महत्त्वाचे लेखक किरण गुरव यांच्या जुगाड या कादंबरीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्या अनोख्या शैलीने किरण गुरव यांनी मराठी कथाविश्वामध्ये स्वतःचे स्वतंत्र स्थान यापूर्वीच निर्माण केलेले आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, गारगोटी परिसरातील जीवन व्यवहाराचे दर्शन त्यांच्या 3 कथासंग्रहांमधील कथांमधून यापूर्वी आपणास घडलेले आहे. राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी, बाळूच्या अवस्थांतरांची डायरी हे त्यांचे 3 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत, बहुचर्चित ठरलेले आहेत. साधारणतः 1991-92च्या दरम्यान त्यांच्या काही कथा प्रथमतः दिवाळी अंकामधून माझ्या वाचनात आल्या. त्यांची अनोखी शैली आणि अनुभव विश्व यामुळे मी भारावलो गेलो. एक स्वतःची क्षमता असणारा दर्जेदार लेखक या निमित्तानं पुढं येतो आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती. दर्या प्रकाशनाने 1918 मध्ये प्रकाशित केलेली जुगाड ही त्यांची कादंबरी सुद्धा बहुचर्चित ठरलेली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र मधील मानाचे समजले जाणारे काही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद यांचा बी रघुनाथ पुरस्कार, प्रवरानगर येथून दिला जाणारा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, कोपरगाव येथून दिला जाणारा व्ही ग रोहमाने साहित्य पुरस्कार, त्याचबरोबर रेंदाळ येथून दिला जाणारा ए पा रेंदाळकर साहित्य पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा हरिनारायण आपटे प्रौढ वाङ्मय पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. ही कादंबरी वेगळे आशयद्रव्य, वेगळे अनुभव विश्व घेऊन आपल्या समोर येते. साधारणतः उद्योग विश्व हे साहित्याला फारसे परिचित नाही. 90 नंतरच्या काळात ज्या झपाट्याने इंजिनिअरिंग कॉलेज जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत उघडण्यात आली, त्यातून पदविका आणि पदवी घेतलेले अभियांत्रिकी क्षेत्रातली तरुणांची एक वेगळीच पिढी पुढे आली. हा काळ तेजीचा होता. या काळामध्ये नोकऱ्यांची उपलब्धता मोठी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुरू होणारे MIDC, वेगवेगळ्या कंपन्या यांमधून मुलं पुढे सरकली. परंतु हा काळ फार काळ टिकला नाही. मोठ्या तेजीनंतर मंदी येते. त्याच पद्धतीने त्या कंपन्यांमधीलही वातावरण बदलले आणि त्याचा फटका अनेक तरुणांना बसला. अशाच एका तरुणाची कहाणी या कादंबरीमध्ये आलेली आहे. ग्रामीण भागातून स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण घेऊन पुढे आलेला शशा हा तरुण या कादंबरीचा नायक आहे. तो प्रथम कोल्हापूर परिसरातील काही छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करतो. कोल्हापुरातल्या उद्यम संस्कृतीचे बाळकडू त्याला मिळालेले असते. कोल्हापूरची स्वतःची एक कार्यप्रणाली आहे, उद्यम संस्कृती आहे. निळा डगळा घातलेला अनुभवी जॉबर हे कोल्हापूरच्या उद्यम नगरीचे वैशिष्ट्य. आणि या परिसरात नव्याने शिकू पाहणारा, धडपडणारा तरुण हा निश्चितच वेगळा असतो. तशाच पद्धतीचं व्यक्तिमत्व शशा या पात्रामध्ये आलेले आहे. कादंबरीच्या पहिल्या भागात शशा हा पुणे येथील श्री लॉजमध्ये आहे. त्याची टेलिको कंपनीतली नोकरी नुकतीच संपलेली आहे, कारण मंदीचा काळ सुरू झालाय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि मग शशा नोकरीच्या
नव्या नोकरीच्या शोधात आहे. तो अविवाहित आहे. श्री लॉज या एका टिपिकल लॉजवर तो राहतो. पुष्प्या सावंत हा त्याचा जवळचा मित्र. याशिवाय लॉजवर लॉज मालकाला चहाड्या करणारा गोपीचंद आहे. सोळसे, शिंदे, पित्रे असेही काही मित्र आहेत. तो लॉजवर राहतो. जवळ असणाऱ्या भोजाच्या हॉटेलमध्ये किंवा भोपे काकूच्या मेसमध्ये जेवतो आणि मिळेल तशा पद्धतीने नोकरी पटकावून नोकरीत कायम होण्याचा, परमनंट होण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचे काम सचोटीचे, प्रामाणिकपणाचे आहे, तरीही त्याची नोकरी जाते. कारण एकच, सार्वत्रिक मंदी. नंतरच्या काळात तो इन्कॉम असोसिएट्स या खाजगी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे नाव नोंदवतो. तेथे असणाऱ्या चिखलीकर या गृहस्थाकडून त्याला चांगल्या नोकरीचे आमिषही दाखवले जाते. त्या पद्धतीने काही गोष्टी सुचवल्याही जातात. मुळात ज्या कंपनीमध्ये शशा काम करत असतो ती कंपनी टेलिको कंपनी ही नावाजलेली असते. तिथे अनेक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक भेटतात. डिसूझा ही त्यातली महत्वाची ठळक व्यक्तिरेखा. आपल्या कामामध्ये तो नेहमीच व्यस्त आणि करेक्ट असतो. ज्या क्वालिटी कंट्रोल विभागात शशा काम करत असतो त्या विभागातील जॉईस मशीन डिसूझा चालवतो. त्या मशीन बद्दल जास्त माहिती घेण्यासाठी डिसूझाच्या जवळ जाणे शशाला गरजेचे वाटते. तो तसा प्रयत्नही करतो. याच कंपनीमध्ये माळवीसारखे होतकरू परंतु साहेबाची लाडीगोडी लावून परमनंट नोकरी करण्यासाठी धडपडणारे तरुणही असतात. अनेक विभागांमधून जगडव्याळ स्वरूपाचे कामकाज चाललेले असते. कंपनी एक एक सेकंदाचे हिशोब मागत असल्याप्रमाणे लोकांना कामाला झुंपते. मात्र हा तेजीचा काळ संपताच मंदीच्या काळामध्ये हळूहळू कंपनी बंद पडत जाते आणि सगळे तात्पुरत्या स्वरूपात कंपनीत असणारे लोक बेरोजगार होतात. यावेळेला डिसूझा एक वाक्य बोलतो, ते फार महत्वाचे आहे. अनेक माळवी परमनंट होता होता राहणार. कितीही हंजी केली, साहेबांच्या साठी पायघड्या घातल्या, चापलुसी केली, तरी सुद्धा काळच असा आहे की परमनंट होता होता अनेक जणांची स्वप्न भंग पावणार आहेत. याचं सूचन या वाक्यातून लेखकाने केलेले आहे. खाजगी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या सूचनेनुसार शशा कल्पना टूल्स या सासवड मधील MIDCत असणाऱ्या छोट्या कंपनीत मुलाखतीत जातो. तिथे डुणुंग नावाचे मालक असतात. शशाचा बायोडेटा वाचून ते त्याला मुलाखतीस बोलवतात. शशा कोल्हापूरच्या उद्यम संस्कृतीत शिकलेला, वाढलेला आहे. या एकाच भरवशावर डुणुंग त्या ठिकाणी शशाची निवड करतात. परंतु शशाला या आडगावात येऊन नोकरी करायची इच्छा नसते. त्याच वेळेला बाहेर हवेतील फरक जाणवतो. ढग दाटून येतात, पावसाचे चिन्ह होते. शशा तिथून गडबडीने बाहेर पडतो, बस स्टँडच्या दिशेने निघतो. मात्र वाटेतच त्याला पाऊस गाठतो. जोराचा वारा, कडाडणाऱ्या विजा या अवस्थेत जात असतानाच एक मोठी वीज त्याच्यापासून 50 मीटर अंतरावर असणाऱ्या एका झाडावर कडाडकड आवाज करून कोसळतोय आणि शशा बधीर होतो, भ्रमिष्ट होतो. कसा बसा तो सासवड स्टँड पर्यंत येतो. मिळेल त्या ट्रकने वगैरे पुण्यात पोचतो. चिंब भिजलेला शशा लॉजवर येऊन झोपतो आणि त्याच रात्री तो तापाने फणाणतो. 2 दिवस ग्लानीत जातात. त्याचा जवळचा मित्र पुष्प्या
त्याला सहज भेटायला येतो. शशा का ओ देत नाही म्हणून दार उघडून आत पाहतो, तेव्हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला शशा त्याच्या नजरेस येतो. पुष्प्या स्वतः त्याला भूमाता दवाखान्यात घेऊन जातो, उपचार करतो. शशाच्या मामाला फोन लावतो, गावाकडे फोन लावतो आणि गावाकडून त्याचा मामा शशाला घेऊन जाण्यासाठी येतो. पहिल्या भागामध्ये साधारणतः इतका मजकूर आलेला आपल्याला आढळतो. हा मामा येत असतानाच एक पेपर आणतो. कोल्हापूर परिसरात त्याच्या भागातच एक नवीन कंपनी उभी राहत असते. या कंपनीमध्ये भरावयाच्या असणाऱ्या इंजिनियर पदाची जाहिरात असणारा तो पेपर शशाला देतो आणि गावाजवळच नोकरी कर, ते सोयीचे होईल असे सांगतो. हा पहिला भाग. या पहिल्या भागामध्ये पुणे या मोठ्या उद्यम नगरीतलं उद्योग विश्व, की ज्याला मानवी चेहरा नाही, लोकांची किंमत ही उपयोगितेनुसार ठरते. गरज असेल त्यावेळेला माणसं बोलवली जातात, गरज नसेल तेव्हा काढून टाकली जातात. या अवस्थेचं चित्रण शशा स्वतःशीच एकदा असा करतो की आपण स्वतः घर हरवलेलं कासवाचं एक पिल्लू आहोत आणि मुक्कामापर्यंत कसं जायचं ते आपल्याला कळत नाही, असं काहीसं शशाला वाटत असतं. कादंबरीच्या दुसऱ्या भागात शशाला त्याच्या भागातील राधाबाई मिनरल प्रॉडक्ट्स या कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी मिळालेली असते. पद जरी मेकॅनिकल इंजिनियरचे असले तरी पगार जेमतेम असतो. तो ही वेळेत मिळतोच असे नाही. नवीन प्लांट उभा केला जात असतो, नवीन मशिनरी आणली जात असते. ती मशिनरी आणणे, योग्य ठिकाणी ती बसवणे, उभी करणे, कार्यरत करणे, ही या सगळ्याची जबाबदारी शशावर येऊन पडते. अर्थातच हे काम एका दोन माणसांचे नसते. हा प्लांट उभा करणे आणि चालू करणे याचे जबाबदारी उई1, हॉलमार्क या 2 कंपन्यांना दिलेली असते. या छोट्या कंपनीचे प्रमुख चेअरमन हे शेळनोलीकर चव्हाण असतात. हा एक राजकारणी ग्रस्त असतो. या परिसरात जमिनीत उपलब्ध असणाऱ्या बॉक्साईडचे खनन करणे आणि बाहेर विकणे हा खरे तर त्या माणसाचा मुख्य हेतू असतो. मात्र हे करत असताना केंद्र सरकारला दाखवण्याची गरज म्हणून एक छोटी फॅक्टरी तिथे उभी केली जात असते. बॉक्साईट कल्सिडेशन फॅक्टरी असे या फॅक्टरीला नाव देण्यात आलेले असते. IDBI आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या 2 बँकांकडून कर्ज घेऊन हा प्लांट उभा केला जात असतो. 16 कोटी रुपयांचा हा प्लांट उभा करत असताना कुठल्याही प्रकारचे चांगले धोरण चेअरमन आणि इतरांसमोर नसते आणि त्यामुळे तिथे सुरू होणारे काम हे योग्य पद्धतीने, योग्य गतीने होत नाही. तरीही शशा उज्ज्वल भवितव्याच्या हेतूने तिथे कार्यरत राहतो, मनापासून काम करतो, रात्रंदिवस राबतो. या साईटवर वेगवेगळ्या मशिनरी उभे करणे हे महत्वाचे काम असते. वेब ब्रिज उभा करणे, किलन उभे करणे, चिमणी आणि कूलर उभा करणे, अशा विविध प्रकारचे काम या दरम्यान शशाच्या हाताखालून पूर्ण होते. साधारणपणे दररोज 2000 टन उत्पादन क्षमता असणारा हा बॉक्साईड कल्टिनेशन प्रकल्प असतो. बॉक्साईड वितळवून त्यापासून ॲल्युमिना, टिटॅनियम असे ॲल्युमिनियम असणारे पदार्थ वेगळे करणे हे या कंपनीचे खरे तर उद्दिष्ट असते. मात्र
कंपनी पूर्णत्वास जायच्या आधीच शशाचा तेथील कार्यभाग संपतो. शशा कामाला येतो तेव्हा अगोदरच हॉलमार्क या कंपनीचा सुब्रमण्यम आणि त्याचे कामगार, उइवन या कंपनीचे संतोष, युसुफबाई, साजी, जय, थॉमस हे लोक कार्यरत असतात. हे सगळे मिळून वेगवेगळ्या पद्धतीची उभारणी करत असतात. त्याचवेळी कंपनीचे कामकाज बघण्यासाठी सिव्हिल डिपार्टमेंट कार्यरत असते. तेथे स्थानिक सीमा देसाई नावाची मुलगी काम करत असते. तिच्या हाताखाली काही बिहारी लोक वेगवेगळ्या पद्धतीचे बांधकाम उभं करण्याचे काम करत असतात. शशा त्या साईटवर कामाला येण्यापूर्वी त्या साईटची सर्वसाधारण प्रमुख सीमा देसाई असते. शशा नंतर येतो, त्याला जास्त पगार मिळतो, त्यामुळे सीमाला शशाचा राग येतो. कानामागून आला आणि तिखट झाला अशी त्याच्याबद्दलची एक भावना सीमाच्या मनात येते. सिव्हिल आणि मेकॅनिकल हे जणू एकमेकाच्या विरोधातील विभाग आहेत अशा पद्धतीने प्रारंभिक कामकाज सुरू होते. नंतरच्या काळात सिव्हिलने केलेल्या काही चुका दुरुस्त करण्याचे आणि काम मार्गी लावण्याचे काम शशा करतो. त्याच्यामुळे हळूहळू शशा आणि सीमा जवळ येतात. त्यांची मैत्री होते, आपुलकी वाढत जाते. खरे तर ते एकमेकांना आवडू लागतात. मात्र हे प्रकरण पुढे फारसे वाढू शकत नाही. किलन, चिमणी आणि कूलर उभं करत असताना हॉलमार्क आणि उइवन या 2 कंपनीचे इंजिनियर्स काम करत असतात. त्यांच्या कामाची पद्धत ही तंतोतंत निमा पद्धतीने काम करावे अशा पद्धतीची असते. हे सगळे परप्रांतीय मजूर असतात. मात्र मूळ कंपनीकडून योग्य वेळी वस्तू उपलब्ध न होणे, पैशाचा पुरवठा न होणे यामुळे काम रखडत रखडत पुढे जाते. IDBI या कंपनीकडून एकदा फॅक्टरी तपासणीसाठी भूमिनंदन नावाचा अधिकारी येतो. त्याचा एक मोठा उपक्रम राबवला जातो. खरे तर भूमिनंदन या टेक्निकल एक्सपर्टला या मेकॅनिकल विभागातील काहीही जाणकारी नसते. एक प्रकारे मॅनेज करून आणलेला हा माणूस असतो आणि त्याने शिफारस केल्यानंतर IDBI बँक पैसे मंजूर करणार असते. मात्र हे होत नाही. वेळेत कंपन्यांना पैसे न दिल्यामुळे पुढचा प्रकल्प उभा राहू शकत नाही. याच दरम्यान काही महिने शशा आणि इतरांचा पगार तटतो. हळूहळू प्लांट बंद पडतो आणि शशा पुन्हा एकदा निराशेकडे झुकतो. नुसताच 2-3 महिने बसून राहतो. पगारही मिळत नाही. चेअरमन आणि इतर लोकांना कंपनी कामकाज बंद पडले आहे याचे काहीच सोयरसूतक नसते. एक दिवशी तो मनाशी निश्चय करतो, येथील आपला कार्यभाग संपला आहे असे त्याला वाटत राहते. तो कंपनीभर भटकंती करतो. एका उंच ठिकाणावरून तो खाली उडी मारतो आणि न कळत त्याची उडी एका खिळ्यावर पडते. त्याच्या चपलातून एक खिळा जोरात त्याच्या पायात घुसतो आणि वेदनेने विव्हळत तो तिथून स्वतःच्या रूमकडे येतो. घर भाडे, मेस अशा गोष्टी अगोदरच शशाने भागवलेल्या असतात. त्याच दिवशी तो तिथून गाव सोडण्याचा, प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेऊन बाहेर पडतो. एसटीने स्वतःचे सामान घेऊन तो गावाकडे परतण्याचा प्रयत्न करतो.
त्याच वेळी त्याची अवस्था गुंगीत ग्लानीत असल्यासारखी असते. आपण कुठे जाणार हे निश्चित नसते. बसमधील कंडक्टर हा भला माणूस असतो. गारगोटीपर्यंतचे तिकीट घेणाऱ्या शशाला तो म्हणतो, पण साहेब तुमची पुढची गाडी चुकणार. शशा स्वतःच्याच तंद्रीत असतो. कंडक्टर त्याला पायाला काय लागले हे विचारतो. शशा सांगत राहतो. भला कंडक्टर ते ऐकत राहतो आणि त्याच्या लक्षात येते शशाचे काहीतरी बिनसले आहे. तो शशाला स्वतःची काळजी घ्या असे सांगतो. मध्येच शशाला असे वाटते की आपण गाडीतून खाली उतरावे. तो बस थांबवण्याची विनंती करतो, मात्र कंडक्टर बस थांबवत नाही. शशा म्हणतो, मग आता पुढे जाऊन तरी काय उपयोग? आपण काय पुढं गावणार नाही म्हणताय? ज्या प्रवासाचं, नात्याचं, स्थळाचं पुढं जाऊन काही होणार नाही त्यांचा उपयोग तरी काय? मी थांबतो इथंच आणि संपवतो सगळं. बेल बेल द्या, उतरतो, थांबा इथंच. इथे शशाची निराश झालेली, आत्महत्येच्या दिशेने चाललेली मनस्थिती स्पष्ट होते. अर्थात गाडी थांबत नाही. कंडक्टर त्याला 4 शहाणपणाचे शब्द सांगतो. तो म्हणतो, तुमच्यासारख्या शिकलेल्या माणसांचं एक असते, तुमचं जे काय असते त्याचा सगळा उपयोग, सगळा फायदा तुम्हाला स्वतःला पाहिजे असतोय. अहो एकांडावती मी म्हणतो, तुम्हाला जरी नाही उपयोग झाला तरी दुसऱ्या कुणाला तरी होईल, घरादाराला होईल आणि कुणाला तरी होईल. हे तुमचं काय सुद्धा नसतंय. कंडक्टर पुढे म्हणतो, तुम्ही तब्येतीकडे नीट ध्यान देत नाही बघा. शरीराकडे नीट ध्यान द्यायला पाहिजे. त्याचं सगळं वेळच्या वेळी नीट करायला पाहिजे. अहो साहेब, हे शरीर धड तर सगळं धड. अहो तिथंच आहे सगळं. आणि काय तुम्हाला सांगू? हे सगळे ऐकताना शशाच्या डोक्यात प्रकाश पडू लागतो आणि त्याला लक्कन जाणवते. त्याच क्षणी डोक्यावरच्या छताचे निळसर मंद दिवे अचानक लक्कन प्रकाशले. आजूबाजूच्या दाट काळोखात त्याची निळसर मंद करुणा पाझरू लागली. त्या अद्भुत रसात शशा आरपार न्हावू निघाला असे वर्णन लेखकाने केले आहे. शशाच्या मनात त्यावेळेला येणारे विचार हे अत्यंत महत्वाचे आहेत. जडत्वाचं आडवं गुरुत्वाकर्षण ज्यांनी भेदलं आणि क्षितिजावरल्या मृगजळाची तृष्णा पचवून आतबाहेरच्या अनेकानेक भूकंपातही जे स्थिर राहून प्रबुद्ध प्रज्ञेला पोचले, त्यांच्या हाती सुद्धा हीच शक्यता होती आणि तिच्यावर अनेकानेक शंका घेत का असेना त्यांनी सुद्धा ती शेवटपर्यंत टिकवूनच ठेवली. दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. टिकवून काहीतरी पुढे विकासाची शक्यता चापसता येईल. त्यासाठी शरीर हाच एकमेव आणि अंतिम जुगाड आहे. फार अद्भुत जुगाड. गुडघे टेकून त्याची करुणा भाकावी तेवढी थोडीच आहे. शशाला आपलं शरीर हे एक महत्वाचे जुगाड आहे याची जाणीव होते. लेखकाने कादंबरीच्या शेवटी ही कादंबरी एका आत्मचिंतनाच्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. ज्या पद्धतीने गौतम बुद्धाला आत्मज्ञान झाले आणि त्याचे मन शांत झाले, तशा पद्धतीचेच काहीसे या कादंबरीतील शशा या नायकाच्या बाबतीत होते. त्याला स्वतःच्या जीवनाची कोणती दिशा आहे याची स्पष्ट जाणीव होते. नोकरीसाठी आपण नाही, नोकरी हा आपल्या जगण्याचा एक आधार, एक भाग आहे याचे भान त्याला होते. आणि हा आत्मभान झालेला शशा गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये आहे. अंधाराला कापत बस पुढे पुढे निघालेली आहे. या बिंदूवर येऊन कादंबरी थांबते. कादंबरीच्या दुसऱ्या भागात ग्रामीण भागातील तरुण स्वतःच्या गावाजवळ कमी पगाराची व जास्त त्रासाची नोकरी स्वीकारतात, परंतु बऱ्याच वेळेला त्यांच्या वाट्याला निराशाच येते असे चित्रण आलेले आहे. या कादंबरीने पहिल्यांदाच एक वेगळे उद्योग विश्व मराठी साहित्यात आणले. विशेषतः अभियांत्रिकी तरुणांची होणारी दिशाभूल, होणारी पिळवणूक
या कादंबरीमधून चित्रित झालेली आहे. कादंबरीत कथानकाच्या गरजेनुसार लेखकाने वेगवेगळ्या पद्धतीची शैली वापरलेली आहे. कंपनीत काम करत असताना वेगवेगळ्या राज्यातील लोकांबरोबर काम करत असताना अपरिहार्यपणे हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर वाढतो. कादंबरीत तो तशाच पद्धतीने आलेला आपल्याला दिसतो. शशाचे संतोष, युसुफभाई, जय, साजी, थॉमस यांच्याबरोबर होणारे संवाद हे हिंदी मधून झालेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर अनेक इंग्रजी शब्दांचा भडीमार वाक्यातून झालेला दिसतो. अर्थात हे मुद्दाम करण्यात आलेले नाही, तर कथानकाची गरज म्हणूनच आलेले आहे असे आपणास दिसते. उदाहरणार्थ, पृष्ठ क्रमांक 126 वर आलेली 2 वाक्ये पाहता येतील. आयताकृती वेब्रिजच्या 4 कोपऱ्यात खाली 4 पॅडस्टल असतात, ज्याचे डायगोनल करेक्ट येता येत नव्हते. ब्रिजच्या हँगिंग लिव्हर ज्या नॉबनं पॅडस्टलवर दाब देऊन लोडसेलला वजन ट्रान्सफर करत असतात, त्या मुळातल्या पॅडस्टलच्या डायगोनल मधला फरक 6 इंचाच्या खाली यायला तयार नव्हता. अशा पद्धतीची भाषा ही निश्चितच तांत्रिक भाषा आहे. कदाचित ती कळायला अवघड असेल किंवा कंटाळवाणी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पृष्ठ क्रमांक 177 वर थॉमस म्हणतो, इंजीनियरिंग करना है तो उसकी अपनी मेथड से करना है. यहाँ कोई तुम्हारा पॉलिटिक्स वाला 2 नंबर नहीं चल सकता, समझे. याशिवाय सीमाबरोबर केल्या जाणाऱ्या चर्चेत थोडीशी हळूवारता, लयबद्धता आलेली आपणास आढळते. रिकाम्या वेळात जेव्हा ते दोघे वादविवाद करतात, त्यावेळी लेखकाने वापरलेली भाषा महानुभावांच्या जवळ जाणारी आहे. शशाने म्हणावे, बाई, ही धरा काही केवळ वास्तू बांधावयाची निमित्त स्थळ मात्र नसे. किती एक स्थल, जलचर, जीव, एथ, पाणी, रानिवणी, डोंगरस्थानी निस्संग अवस्थेत बेघर राहतची असतात. तसे तयांना कैसे घर नि कैसे दावे, परितयांच्या लक्ष कुळांचा जुगाड चक्रनेमाने होतची असे. तैसे आम्ही मेकॅनिकल पुत्र डोंगर पठारी विना घराचे राहू. वर्षाकाळी गुंफा धुंडू, वसंतकाळी त्या ड्रॉइंगसम गुंफा चित्रे रेखाटू. अशा पद्धतीची शैलीची विविधता या कादंबरीमध्ये आपणास पाहावयास मिळते. एकंदर या कादंबरीने एक अनोखे उद्योग विश्व आणि त्यामध्ये बेरोजगार तरुणांची होणारी होरपळ, फरफट चित्रित केलेली आपणाला आढळते. शशा हा एका पिढीचा प्रतिनिधी आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिकले, इंजिनिअरिंगच्या पदविका घेतल्या, परंतु जीवनात यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांची जी शोकांतिका आहे ती या कादंबरीच्या निमित्ताने पुढे आलेली आहे. पहिल्या भागात कादंबरी काहीशी संथ व कंटाळवाणी वाटत राहते, मात्र कादंबरी दुसऱ्या भागात गतिमान होते, विशिष्ट दिशेने पुढे जाऊ लागते. पुन्हा कादंबरीच्या शेवटच्या भागात ती तत्वचिंतनाच्या पातळीवर येते. शशा कुठेतरी गौतम बुद्धाच्या प्रज्ञेच्या आणि करुणेच्या दिशेने जातो आहे, अशा पद्धतीचे वर्णन येऊ लागते. शशाला लागलेला हा स्वतःचा शोध फार महत्वाचा आहे असे मला इथे वाटते. लेखक किरण गुरव यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या मार्च 2020च्या अंकात या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. ते लिहितात,
मी आता शिवाजी विद्यापीठात एक लेखनिकी कर्मचारी असलो तरी मुळात डिप्लोमा यंत्र अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे आणि शिक्षणानंतर विविध कारखान्यातून मी अनुभवलेल्या उद्योग विश्वाचं चित्रण जुगाड या कादंबरीत आहे. अर्थातच लेखक जे अनुभवले ते जसेच्या तसे लिहित नाही. त्यातल्या अनेक व्यक्तिरेखांची सरमिसळ होत राहते. अनेक अनुभव वेगळ्या पद्धतीने कादंबरीमध्ये येत जातात. ही सगळी प्रक्रिया दीर्घकालीन असते. लेखकाने स्वतः घेतलेला अनुभव साधारणतः 20 वर्षापूर्वीचा आणि त्याची साहित्य रूपात मांडणी 15-20 वर्षानंतरची असे आपणास इथे पाहायला मिळते. शशा ह्या व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त निरर्थक जगतो आहे असे नव्हे. त्याला स्वतःचा विचार आहे. आपले जगणे हे विशिष्ट मूल्यांना धरून असावे, समाजमान्य असावे, अशा पद्धतीचा विचार त्याच्या जगण्याच्या मुळाशी आहे. त्याच्यासाठीच त्याची धडपड चाललेली आहे. घर आणि गावात असणारी आपली इज्जत कमी होणार नाही याची काळजी घेत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु त्याला यश येत नाही. त्याचे कारण शशाचा दोष नव्हे, तर एकूण ज्या काळामध्ये शशा संघर्ष करतोय त्या काळाचीच ही एक शोकांतिका आहे. शशावर कोल्हापुरातल्या वर्क कल्चरचा, उद्यम संस्कृतीचा प्रभाव आहे. कोल्हापुरातील कामगार हे मन लावून काम करतात, यंत्रांचीही पूजा करतात आणि कामातला आनंद मिळवतात. मात्र मोठ्या कंपन्यांमध्ये ते मिळत नाही. तिथे साचेबंद एकसुरी काम करावे लागते आणि त्यामुळे कामातला आत्मा हरवतो, आनंद हरवतो, असेही लेखकाने टिपलेले आहे. कादंबरीबद्दल स्वतःचे मत मांडताना किरण गुरव म्हणतात, कादंबरीच्या शेवटीही शशाची नोकरीसाठी वणवण संपलेली दिसून येत नाही. पण जगण्यासाठी नोकरी असते, नोकरीसाठी जगणं नसतं या गोष्टीचं भान मात्र त्याला आलेलं दिसतं. ही कादंबरी म्हणजे शशाच्या या भानावर येण्यापर्यंतचा प्रवास आहे असं मला वाटतं. निश्चितपणानं लेखकाने ज्या पद्धतीने हे एक अनुभव विश्व आपल्या समोर सादर केलेले आहे ते लक्षणीय आहे. ही कादंबरी त्यातील अनोख्या अनुभव विश्वामुळे आणि विचार विश्वामुळे सुद्धा महत्वाची ठरलेली आहे. एका बाजूला शशा अस्तित्ववादी पद्धतीने स्वतःच्या जगण्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतो, टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला त्याला गाव सोडवत नाही, गावाकडची संस्कृती सोडवत नाही. बालपणी झालेली, शालेय जीवनात झालेली मूल्यसंस्काराची जाणीव आणि प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी करावी लागणारी तडजोड, धडपड याच्यामध्ये शशा कुठेतरी लटकताना आढळतो. त्यामुळे ही कादंबरी मनाला एक चटका लावून जाते. धन्यवाद.